ठीक आहे, आता आपण लेक्चर नंबर 16 आणि 18 ओके त्यातला जो आपला रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण काय करणार आहे आज कम्प्लीट करणार आहे. ओके ह्याच्या आधी आपण काय केलं तर मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम नक्की काय आहे त्याची दोन कॅटेगरीज कोणत्या आहेत अनाबॉलिझम कॅटाबॉलिझम. ओके देन त्याचे डेफिनेशन्स कॅटाबॉलिझम अनाबॉलिझम आणि मेटाबॉलिझम ऑफ ए कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स काय करायचं आपल्याला ब्रेकिंग डाऊन करायचं की ज्याच्यापासून आपल्याला काय करायचं एनर्जी गेन करायचं. त्यासाठी आपल्याला 4 सायकल ते आपण कंप्लीट केलेले आहेत. क्रेब सायकल ओके वी ऑलरेडी डिस्कस क्रेब सायकल. देन टुडे विल डिस्कस ग्लायकोझाइलेट सायकल अँड टीसीए सायकल. ओके ह्या दोन जे रिमेनिंग जे सायकल्स आहेत ते आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे कशाच्या कार्बोहायड्रेट रिलेटेडच्या. वी आर कम्प्लिटेड फर्स्ट ग्लायकोलिसिस सायकल. एखादं ग्लुकोज मॉलिक्युलचं काय करायचं आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे. ओके त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे पायरुवेट ऍसिड जे तुम्ही आता बघू शकता. ओके एखादा एक ग्लुकोज मॉलिक्युल आपण ज्याला ब्रेकडाऊन करतो तर त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे पायरुवेट ऍसिड. ग्लुकोज कसा हा 6 कार्बन आहे आणि तुमचा पायरुवेट काय असणार हा 3 कार्बन असणार आहे. तुम्ही बघू शकता तिथं ग्लिसरॉल्डिहाइड आणि डाय हायड्रॉक्सिल असिटोनामाइड हे जे दोन डिवायडेशन केलेलं आहे त्याचं काय झालं तुमचं 3 कार्बन डिवायडेशन झालं म्हणजे तुमचं ग्लुकोज जे मॉलिक्युल आहे 6 कार्बन ओके ते स्प्लिट केलेलं आहे म्हणजे 3 कार्बन कुठे गेलेले आहेत तुमचे जीएलएपी ला गेलेले आहेत आणि 3 कार्बन तुमचे कुठे गेलेले आहेत डीएचएपी ला गेले आहेत. ओके असं तुमचं 2 सॅम्पल किंवा 2 स्टेप्स होत्या. ओके त्यातले आपण फक्त एक जीएलपी फक्त रनिंग केलेलं आहे त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे पायरुवेट असणार आहे आणि दुसरा तुमचा डीएचपीचा त्याचा पण काय असणार आहे एंड प्रोडक्ट हा असणार. आपण ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला 2 एटीपी ह्यात काय भेटत गेन होते 2 एटीपी. सुरुवातीला आपल्याला 2 एटीपी काय करायला लागते इन्व्हेस्ट करायला लागते आणि त्यातून आपल्याला 2 एटीपी काय होते गेन होते. तर नेक्स्ट सायकल जी आपण स्टडी केली ती ओके ती कोणती सायकल क्रेब सायकल ती ऍक्च्युअली रन होणार आहे. ओके कोणती सायकल ग्लायकोलिसिस क्रेब सायकल त्यालाच काय आणायचं सिट्रिक सायकल किंवा ट्राय कार्बोलिक ऍसिड सायकल. हे 3 डिफरंट नेम्स आहेत. ओके फर्स्ट कोणता आहे सिट्रिक ऍसिड सायकल नंतर सेकंड क्रेब सायकल बिकॉज दी हेन्स क्रेम्स सायंटिस्ट या सायंटिस्टने काय केलं फर्स्ट टाइम ही इन्व्हेंट केले कोणती सायकल क्रेब सायकल त्यामुळे त्याला काय नाही दिलं क्रेब सायकल. आणि थर्ड नेम इज ट्राय कार्बोलिक ऍसिड सायकल ह्याच्यामध्ये 3 कार्बोलिक ऍसिड तुम्हाला प्रेझेंट भेटणार आहे त्यामुळे त्याचं नाव काय ट्राय कार्बोलिक ऍसिड सायकल. ओके मला 2 कार्बन हे लॉस होते स्टेप नंबर 4 ला स्टेप नंबर 5 ला. ओके तर त्याच्या पुढची सायकल आपण स्टडी करणार आहे ग्लायोझायलेट सायकल. ओके इथे पण सर्वांना क्लिअर आहे. फर्स्ट ग्लुकोज सायकल किंवा ग्लायकोलिसिस त्यानंतर क्रेब सायकल. ओके जी ग्लायकोलिसिस सायकल आहे तीच पुढे तुम्हाला रन करायची कशामध्ये क्रेब सायकल मध्ये. ओके तर ह्याच्यामध्ये एक मॉलिक्युल तुम्ही ब्रेकडाऊन करताय. ओके एक ग्लुकोजचा मॉलिक्युल ज्या तुम्ही ब्रेकडाऊन करताय त्यापासून तुम्हाला किती एटीपी भेटते टोटल प्लस तुमची क्रेब सायकल असेल तुमची ग्लायकोलिसिस सायकल असेल ही दोन्ही मिळून तुम्हाला किती एटीपी गेन होते. तुमचा आन्सर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये टाइप करून सेंड करायचा. एक ग्लुकोजचा मॉलिक्युल अप टू स्टार्ट पासून एंड पर्यंत म्हणजे तुमच्या क्रेब सायकलच्या एंड पर्यंत तुम्हाला किती एटीपी फाउंड होते तुमचे त्या तुमचे एनएडीएच धरायचा आहे तुमचे एफईडी काउंट करायचा आहे. एक एनएडीचे कन्वर्जन एक एनएडीएच एस प्लस मध्ये झालं तर तुम्हाला 3 एटीपी त्यातने गेन होते. ओके तसंच तुमचा एक एफईडीचे कन्वर्जन एफईडीएच मध्ये झालं तर तुम्हाला 2 एटीपी गेन होते. तर टोटल ग्लुकोज पासून तुमच्या क्रेब सायकलच्या एंड पर्यंत तुम्हाला किती एटीपी फाउंड होतील एक ग्लुकोजचा मॉलिक्युल तुम्ही जर ब्रेकडाऊन केला तर त्यातून किती फाउंड होतो किती एटीपी गेन होतील हे तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये सेंड करायचं. एटीपी किती गेन झाले त्यानंतर तुमची एनएडीएच शेवट ग्लुकोज पासून तुमची एनएडीएच किती आहे
हे फक्त काउंट करायचं आहे. एनएडी असेल तर त्याला मल्टिप्लाय 3 करायचं आहे आणि असेल तर मल्टिप्लाय 2 करायचं आहे. ओके, आणि ती एटीपी गेन झाली. हे फक्त प्लस करायचं आणि ते आकडा फक्त तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाईप करून फक्त मेसेज सेंड करायचा. नॉट ओनली क्रेप सायकल, त्यात तुमचं ग्लायकोलिसिस सायकल आहे ते पण ते रिन्यू करायचं. तुम्ही जे 24 आन्सर दिलंय ओके, ते फक्त कशाचं आहे, क्रेप सायकलचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्लस कशाच करायचं, ग्लुकोजचं पण प्लस करायचं किंवा ग्लायकोलिसिस सायकल आहे त्यात किती एटीपी फाउंड होते हे फक्त प्लस करायचं आहे. ओके, 33 ऑलमोस्ट इज क्लोज. 33 is right answer. 38. Okay, 38 is the right answer. ओके, एक ग्लुकोजचा मॉलिक्युल तुम्ही ब्रेकडाऊन केला तर त्यातून तुम्हाला 38 एटीपी. टुडे विल डिस्कस नेक्स्ट सायकल, ग्लायकोलाइट सायकल. ओके, 38 इज राइट. ओके, हा सेकंडला सायकल आपली ह्या टॉपिकची 16 आणि 18 ची. जर कोणाला आवाज येत नसेल तर तसं चॅट बॉक्समध्ये टाईप करायचं येस और नो. ओके, ग्लायकोलाइट सायकल. प्लांट्स in plants and some microorganisms, there is a metabolic pathway, okay, that allows the conversion of a coenzyme A generated from a fat store into glucose. Okay, ही ग्लायकोलाइट सायकल फक्त प्लांट मध्ये, बॅक्टेरिया मध्ये, प्रोस्टिस मध्ये आणि फंगाई मध्ये फक्त काय होते, ही सॅम्पल किंवा ही सायकल जी आहे ही फक्त रन होते. ओके, ह्युमन बॉडी असेल किंवा प्लांट मध्ये असेल तर त्याच्यामध्ये ही सायकल रन होत नाही किंवा ही सायकल अब्सेंट असते. फक्त प्रेझेंट कशामध्ये असते, प्लांट असेल, बॅक्टेरिया असेल आणि फंगाय असेल किंवा प्रोस्टेट असेल ह्याच्यामध्ये फक्त ही सायकल काय होणार, रन होणार आहे. ऍनिमल आणि ह्युमन बिईंग मध्ये काय असणार, सायकल अब्सेंट असणार आहे. ओके, दिस रिएक्शन सिक्वेन्स कॉल्ड ॲज द ग्लायकोलाइट सायकल. ओके, ही जी रिएक्शन कम्प्लीट होणार आहे त्या रिएक्शनला काय आणायचं, ग्लायकोलाइट सायकल. त्यामुळे त्या सायकलचं नाव काय पडलंय, ग्लायकोलाइट सायकल इज सिमिलर टू दी सिट्रिक सायकल. ओके, ही जी सायकल आहे ग्लायकोलाइट सायकल ही सिमिलर कशाची आहे, ही सॅट्रिक ऍसिड सायकल आहे जी आपण लास्ट टाइम स्टडी केली होती. सिट्रिक ऍसिड सायकल किंवा क्रेप सायकल जे असेल त्या सायकलची काय सिमिलरिटी आहे. ओके, त्यातले जे को एन्झाईम्स आहेत हे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत कशाचे, ग्लायकोलाइट सायकलचे. बट बायपास द टू डिकार्बोक्सिलेशन स्टेप ऑफ द सायकल. काय दोन डिकार्बोक्सिलेशन स्टेप हे काय असणार आहेत, ऑप्शन असणार आहेत किंवा ते बायपास करून तुम्हाला ते पुढं पास केलेले असतात ते दोन मॉलिक्युल. ओके, but bypass of the two decarbonylation step of the cycle is absent. Another important difference is that two molecules of acetyl coenzyme A enter per turn of the glycolysis cycle. ह्याच्यामध्ये पुन्हा दोन coenzyme A ऍड होणार आहेत. Another important of difference is the two molecules of acetyl coenzyme A enter per turn of glycolysis cycle. ज्याला तुम्ही बायपास करून तुम्ही माल्टोज मॉलिक्युल तुम्ही ऍड करताय त्याला तुम्हाला को एन्झाम हे काय करायला लागते, ते ऍड करतात. कम्पेअर्ड विथ दी वन ऑफ दी सायट्रिक ऍसिड सायकल, म्हणजे फक्त कम्पेअर केलेलं आहे कशाचे, सिट्रिक ऍसिड सायकलचं. तुमची सिट्रिक ऍसिड सायकल आणि तुमची ग्लायकोलाइट सायकल हे फक्त सेम आहे, त्यातले को एन्झाईम सेम आहेत. ओके, आणि तुमचा फक्त बायपास जो असणार आहे मॉलिक्युलचा तो तुम्हाला फक्त नोट करायचा आहे की कुठून तो चेंज होते आणि कुठून चेंज कोणत्या मॉलिक्युल तो अटॅच होते हे फक्त तुम्हाला तिथं स्टडी करायचं आहे. ओके, ही जी सायकल आहे तुमची ही कोणती सायकल आहे,
ग्लायो ऑक्झिलेट सायकल. ओके, जशी तुम्ही क्रेप सायकल बघितली, जशी सिट्रिक सायकल बघितली, सेम ऍज इट इज सायकल तेच असणार आहे. त्याचे को एन्झाईम सिमिलर असणार आहेत. म्हणजे तुमच्या क्रेप सायकल मध्ये पण ते सेम असणार, तुमचे सेम असणार आहेत. ओके, फर्स्ट ऍसिड को एन्झाईम ए इज अ 2 कार्बन ॲटम. ओके, जसं आपण लास्ट टाइम ओके, टू बारो ऑक्झो ऍसिडिक ऍसिड इज अ 4 कार्बन. म्हणजे ऑक्झो ऍसिड काय करणार आहे, तो 4 कार्बन गेन करणार आहे. आणि इज फर्स्ट प्रोडक्ट इज अ सेट्रिक ऍसिड सायकल. ओके, हा काय असणार आहे, तुमचा फर्स्ट टेबल असणार आहे. कोण? सॅट्रेट. ह्याच्यापाशी किती कार्बन असणार आहे? 6 कार्बन असणार. फर्स्ट ऍसिड को एन्झाईम हा, ह्याच्यापाशी किती असणार? 2 कार्बन ऍटम प्रेझेंट असणार आहेत. ओके, सॅट्रिक टेबलसाठी त्याला फक्त रिक्वायरमेंट कितीचे आहे? 4 कार्बनचे. मग त्यामुळे काय करणार आहे, त्याचे 4 कार्बन रिक्वायरमेंट आहे, तो काय कुणाकडून घेणार आहे? तो कुणाकडून बॅरो करणार आहे? ऑक्झिल ऍसिडिक करून काय करणार आहे? तो बॅर आहे किंवा उधार घेणार आहे. आणि त्याच्या 2 आणि ऑक्झिल ऍसिड बसले 4 कार्बन, असे करून काय करणार आहे? टेबल प्रोडक्ट. ओके, जो नेक्स्ट टेबल प्रोडक्ट आहे, जो स्थिर प्रोडक्ट आहे सायकल, टोटल 6 कार्बन ऍटम प्रेझेंट राहणार आहे. देन नेक्स्ट आयसोसॅटेट, त्याचं कन्वर्जन करणार आहे ते आयसोसॅटेट मध्ये असणार आहे. त्याच्यापासून किती असणार आहे? ऍज इट इज 6 कार्बन प्रेझेंट राहणार आहे. ओके, पूर्ण क्रेब सायकल कोएन्झाइमचं कन्वर्जन आयसोसॅटेट मध्ये होणार आहे. क्रेब सायकल सांगतोय, ऍसिड कोएन्झाइम इज 2 कार्बन, देन सॅट्रिक ऍसिड स्ट्रेट कन्वर्जन अल्फा कीटोग्लुटरिक ऍसिड.
2 3 केतन. हॅलो. Okay, you have studied glioxylate cell. Hello, are you clear? Yes, sir. 1 2 3. Yes or no? Hello. केतन आवाज येतोय? Yes. 2 3. हॅलो, आवाज येतोय क्लिअर? ओके, ठीक आहे. यू आर स्टडीड ग्लायोक्सिलेट सायकल. ओके, आपण जी स्टडी करतोय सायकल, त्या सायकलचं नाव आहे काय? ग्लायोक्सिलेट सायकल. इट इज अ सॅट्रिक सायकल. म्हणजे जी सिट्रिक ऍसिड सायकल आपण जी लास्ट टाइम केली ती सिट्रिक ऍसिड सायकल आणि ग्लायोक्सिलेट सायकल ही काय सिमिलर आहेत. ओके, या दोन्ही काय सिमिलर आहेत. सिमिलर म्हणजे काय असणार, यातले जे कोएन्झाइम जे आहेत ते काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. म्हणजे तुमच्या क्रेब सायकल मध्ये पण ते एन्झाईम प्रेझेंट असणार आहेत आणि तुमची जी सायकल आहे त्याच्यामध्ये पण काय असणार आहेत, ते एन्झाईम सेम असणार आहेत. ओके, फर्स्ट वी डिस्कस क्रेब सायकल. ओके, ते कन्वर्जन कशा होणार आहे, सिट्रिक फर्स्ट असिटिल को एन्झाईम पेक्षा फक्त 2 कार्बन प्रेझेंट असणार आहेत आणि तो बोरो म्हणजे ऑक्झोलासिड कडून 4 कार्बन काय करणार, उधार घेणार आहे. आणि तुमचा जो फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे कोण, ओके, कार्बन असणार आहेत. त्याचं कन्वर्जन कशा होणार आहे, आयसोसायटेट मध्ये होणार आहे. ओके, दे नेक्स्ट आयसोसायटेट कन्वर्जन कन्वर्जन जे अल्फा मध्ये होतं ना. हॅलो, क्लिअर येते आवाज? येस सर नो तसं टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये मेसेज, येस और नो. हॅलो हॅलो. ओके, ठीक आहे. फर्स्ट वी स्टडीड क्रेब सायकल. आयसोसायटेटचं कन्वर्जन तुमचं अल्फा क्युटोग्लुटामध्ये होणार आहे आणि त्याला तुमचा एक कार्बन मॉलिक्यूल लॉस होणार आहे. ओके, त्याच पद्धतीनं अल्फा क्युटोग्लुटाइडचं कन्वर्जन सक्सिनिल को एन्झाइम मध्ये होतं ना, पुन्हा एकदा तुमचं काय एक कार्बन लॉस होणार आहे. मग त्याला आयसोसायटेट पाशी 6 कार्बन प्रेझेंट आहेत. ओके, त्याला सक्सिनेट पाशी फक्त 4 कार्बन प्रेझेंट असणार आहे. ओके, सक्सिनेट ऍसिड त्यापेक्षा किती आहेत, 4 कार्बन प्रेझेंट असणार आहे. देन सक्सिनेटचं कन्वर्जन कशात होणार आहे, फ्युमरेटचं कन्वर्जन माल्टेज आणि माल्टेजचं पुन्हा कशात होणार आहे, ऑक्झोल ऍसिडिक मध्ये होणार. ओके, ही झाली तुमची कोणती, क्रेब सायकल. ओके, की ज्याच्यामध्ये 2 तुमचे कार्बन मॉलिक्यूल काय राहणार आहेत, डिऑक्सिडेशन होणार आहेत. म्हणजे तुमचे 2 कार्बन जे आहेत ते काय राहणार आहेत, लॉस होणार आहेत. ओके, कशामध्ये, क्रेब सायकलमध्ये. ठीक आहे, तर हेच 2 कार्बन जे लॉस होते ते काय करायचं, आपल्याला अवॉइड करायचे. ओके, काय करायचं आपल्याला, ते 2 कार्बनचा लॉस होऊन द्यायचं नाही आपल्याला. कशामध्ये, ग्लायोक्सिलेट सायकलमध्ये. ओके, एवढंच फक्त तुमचा डिफरन्स असणार आहे कशामध्ये, क्रेब सायकलमध्ये आणि तुमचा ग्लायोक्सिलेट सायकलमध्ये. तुमच्या क्रेब सायकलमध्ये फक्त 2 कार्बनचे मॉलिक्यूल आहेत. ओके, ते काय राहते, लॉस होते. ओके, तुम्ही जर डायग्राम मध्ये बघितलं तर ते फेंट कलर मध्ये जे आहेत ते काय तुमची क्रेब सायकल असणार, त्याच्यामध्ये फक्त 2 कार्बन मॉलिक्यूल लॉस होते. तेच फक्त काय करायला आपल्याला अवॉइड करायचे. ओके, ते काय करायला आपल्याला अवॉइड करायचं आहे. आणि एक बायपास थ्रू म्हणजे एक बायपास वे नुसार काय करा, आपल्याला ती सायकल पूर्ण कम्प्लीट करायचं आहे. ओके, समजलं इथंपर्यंत? ठीक आहे. फर्स्ट ऍसिडिल को एन्झाइम हे प्लांट मध्ये ऍसिडिल को एन्झाइम हे तुमचे जे फॅटी ऍसिड असतात ना, तुमचे जे सीड जर्मिशन होणार आहे. ओके, तर त्या होताना तुमच्या त्या सीड मध्ये काय असणार, तुमचं लिपिड्स असणार आहे. ओके, तर लिपिडचं कन्वर्जन कशात होणार आहे, ऍज अ लॉंग चेन ऑफ फॅटी ऍसिड. ओके, ऍज अ लॉंग चेन ऑफ फॅटी ऍसिड.
रिपीट करतोय, ही सायकल फक्त तुमच्या प्लांटमध्ये, बॅक्टेरियामध्ये, फंगायमध्ये फक्त प्रेझेंट असणार आहे. कोणती सायकल? ग्लाय ऑक्झिलेट सायकल. आणि ही सायकल सिमिलर आहे कशाची? तुमची क्रेप सायकल जी आहे त्याची काय असणार आहे? सिमिलर असणार आहे. कोणती सायकल? ग्लाय ऑक्झिलेट सायकल. ठीक आहे. आता या सायकलमध्ये ऍसिड को एन्झाइम हा कुठून आला? तर तुमचं सीड असणार आहे. ओके, ज्याला तुमचं सीड जर्मिनेशन होणार आहे. तर जर्मिनेशन होताना त्यात तुमच्या सीडमध्ये काय असणार आहे? ऍज फॅटी ऍसिड किंवा तुमचे लिपिड फॉर्म हे मोठ्या प्रमाणात तिथे प्रेझेंट असणार आहे. कशामध्ये? तुमच्या सीडमध्ये. तर लिपिडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? ऍज अ लॉंग चेन ऑफ फॅटी ऍसिड. ओके, तर त्या तुमच्या फॅटी ऍसिडमध्ये तुमचा को एन्झाइम ए म्हणजे ऍसिड को एन्झाइम हे काय राहणार आहे? सिंथेसिस होणार आहे किंवा तयार होणार आहे. ओके, ऍसिडिल को एन्झाइम ए. तुमच्या क्रेप सायकलमध्ये तुमचा पायरोड ऍसिड किंवा पायरोड ऍसिड तुमचा ऍसिड को एन्झाइम हे काय राहतं? सिंथेसिस होतं. पण मध्ये काय राहणार आहे? तुमचं सीड जर्मिनेशन होणार आहे. तुमच्या सीड मध्ये काय असणार? लिपिड प्रेझेंट असणार आहे. ओके, तर लिपिडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? ऍज अ लॉंग चेन ऑफ अ फॅटी ऍसिड. ओके, त्यातून तुम्हाला काय भेटणार आहे? एक फर्स्ट प्रोडक्ट ऑफ ग्लायऑक्झिलेट सायकल. तो कोणता असणार आहे? ऍसिडिल को एन्झाइम ए. किती असणार आहेत? 2 कार्बन. किती असणार आहेत? 2 कार्बन प्रेझेंट असणार आहेत. सेम सायकल पुन्हा तो ऍसिड कडून काय करणार आहे? 4 कार्बन बायो करणार आहे. ओके, त्यानंतर फर्स्ट स्टेबल असणार तुमचा स्टॅटेड ऍसिड किंवा सिट्रिक ऍसिड सायकल. ओके, हा स्टेबल असणार. नंतर त्याचं कन्व्हर्जन काय होणार आहे? आयसोसॅटेड मध्ये होणार आहे. मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर ओके, आता आयसोसॅटेड मध्ये किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. सॉरी 6 कार्बन आहेत. तर त्या 6 कार्बन काय करायचं? आपल्याला स्पिल्ड करायचं आहे किंवा ते ब्रेकडाऊन करायचं आहे. ओके, काय करायचं आपल्याला? आयसोसॅटेड जो आहे तो आपल्याला विदाउट लॉस, कार्बनचा लॉस न होता आपल्याला काय करायचं आहे? तो 6 कार्बनचा आपल्याला स्पिल्ड करायचा आहे. काय करायचं? स्पिल्ड करायचं म्हणजे ब्रेकडाऊन करायचं आहे. त्यातले 2 कार्बन कुठे जाणार आहेत? ऍसिड एला जाणार आहेत. आणि तुमचे 4 कार्बन आहेत. ओके, जे 4 कार्बन आहेत, रिमेनिंग 4 कार्बन कुठे जायचं? ग्लाय ऑक्झिलेट सायकल. तुम्ही तिथे बघू शकता ग्लाय ऑक्झिलेट सायकल आहे. ओके, तर ह्या ग्लाय ऑक्झिलेट सायकलमुळे या सायकल नाव काय दिलेलं आहे? ग्लाय ऑक्झिलेट सायकल. ओके, फर्स्ट असेल को एन्झाइम पैसे 2 कार्बन जाणार आहेत आणि ग्लाय ऑक्झिलेट सायकल पैसे फक्त किती जाणार आहे? तुमचे 4 कार्बन जाणार आहेत विदाउट लॉस ऑफ कार्बन. ओके, कार्बनचा लॉस न होता फक्त आयसोसॅट्रिक काय केलं आहे? स्पिल्ड करायचं आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ आयसोसॅट्रिक लाईज. हे काय तुमचं एन्झाइम आहे. ह्या एन्झाइम काय झालं? तुमचं आयसोसॅट्रिकचं ब्रेकडाऊन झालं किंवा स्पिल्ड झालं. ओके, स्पिल्ड केल्यानंतर 2 कार्बन तुमचे कुठे जाणार आहेत? ऍसिडिल को एन्झाइम ए यांना एक
ओके, आले मॅडम. कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे सारखं तुमचं नेट डिस्कनेक्ट होते. ओके, आवाज येते सर्वांना? हॅलो, SR 1 2 3 केतन, आवाज येते? ओके, ठीक आहे. वी आर स्टडीन ग्लायो ऑक्झिलरी सायकल. ठीक आहे. ग्लायो ऑक्झिलरी सायकल ही सिमिलर आहे कशाची? क्रेब सायकलची. सिमिलर का आहे? कारण यातले जे को एन्झाईम आहे ते ग्लायो ऑक्झिलरी पण काय असणार आहे? प्रेझेंट राहणार आहे. फक्त डिफरन्स काय असणार आहे क्रेब सायकल आणि ग्लायो ऑक्झिलरी सायकल मध्ये? जे तुमच्या क्रेब सायकल मध्ये कार्बन जे लॉस होत होते ओके, ते लॉस आपल्याला इथे काय करायचे? अवॉइड करायचे. ओके, ते अवॉइड करून आपल्याला काय करायचंय? सायकल कम्प्लीट करायचे. ओके, विथ हेल्प ऑफ 4 कार्बन ॲटम. ठीक आहे. आयसोसॅटेटचं कन्व्हर्जन किंवा स्पीड झाल्यानंतर ओके, त्यातले 4 कार्बनचे कुठे जाणार आहे? तुमचे ग्लाय ऑक्झिलरी पेज जाणार आहेत 4 कार्बन, आणि त्यातले 2 कार्बन जे आहेत तुमचे कुठे जाणार आहेत? आयसोसॅटेटचं कन्व्हर्जन किंवा आयसोसॅटेट जे स्पीड झालं तर किती कार्बन असणार? त्यापेक्षा 6 कार्बन असणार आहे. ओके, तर आयसोसॅटेट लायज हे जे एन्झाम आहे ते एन्झाम काय करणार आहे? आयसोसॅटेटचं स्पीड करणार आहे. ओके, स्पीड केल्यानंतर त्यातले जे 4 कार्बन आहेत, सॉरी जे 2 कार्बन ओके, त्यातले जे 2 कार्बन आहेत ते ग्लाय ऑक्झिलरी पेज जाणार आहेत. ओके, मागाशी मी मिस्टेक नुसार दुसरं सांगितलं तुम्हाला. तर तुमचे जे 2 कार्बन आहेत ओके, ते कुठे जाणार? तुमचे ग्लायो ऑक्झिलेट पैसे जाणार आहेत. ओके, ग्लायो ऑक्झिलेट. त्यामुळे या सायकलचं नाव काय? ग्लायो ऑक्झिलेट सायकल. आणि त्यातले रिमेनिंग जे 4 आहेत, तुम्ही जे ॲरो बघू शकता, जो ॲरो आहे त्यातले 4 कार्बन कुठे जाणार आहेत? पुन्हा सक्सिनेट पैसे जाणार आहेत. ओके, सक्सिनेट. त्याच्यापैकी किती जाणार आहेत? 4 कार्बन. ठीक आहे. ते तुमचं सीड असणार आहे. त्या सीड मध्ये तुमचं काय असणार आहे? लिपिड प्रेझेंट असणार आहे. ते लिपिड कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? ऍज अ लार्ज कॉम्प्लेक्स ऑफ ए फॅटी ऍसिड असणार आहे. ओके, फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन कसं होणार आहे? ऍसिडिल को एन्झाईम ए. ओके, त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. आणि त्याच्यापेक्षा किती कार्बन असणार आहे? 2 कार्बन असणार आहे. ओके, मग 2 कार्बन तो बोरो करणार आहे. जे रिमेनिंग जे 4 कार्बन आहेत तो बोरो करणार आहे ऑक्झॅलिक ऍसिड पासून. ओके, त्याचा फर्स्ट प्रोडक्ट सिट्रिक ऍसिड किंवा सॅटेड ऍसिड. ओके, नंतर त्याचं कन्वर्जन कशा होणार आहे? आयसोसॅटेट मध्ये होणार आहे. ओके, आयसोसॅटेटचं कन्वर्जन म्हणजे स्पिल्ट हे कोण करणार आहे? आयसोसॅटेट लायज करणार आहे. ओके, त्याचं स्पिल्ट केल्यानंतर त्यातले जे 2 कार्बन आहेत ते कुठे जाणार आहे? तुम्ही ग्लाय ऑक्झिलरी बेस जाणार आहेत. आणि त्यातले 4 कार्बन जे आहेत ते कुठे जाणार? तुमचे सक्सिनेट कोएन्झाइम पेज जाणार आहे किंवा सक्सिनेट ऍसिड. ओके, तुम्ही जे ॲरो बघू शकता त्यातले 2 ॲरो, एक ॲरो ग्लाय ऑक्झिलरी पेशी गेलाय आणि दुसरा ॲरो कुठे गेलाय? तुमचा सक्सिनेट पेशी गेलाय. ओके, त्यातले 2 ॲरो गेले. त्यातला ग्लाय ऑक्झिलरी पेशी 2 कार्बन आहेत आणि सक्सिनेट पेशी 4 कार्बन आहेत. ओके, म्हणजे हे जे काय झालं? आयसोसॅटेटचं स्पीड झालं. स्पीड म्हणजे काय? त्याचे 2 विभाग झाले. त्यातले 2 कार्बन ग्लाय ऑक्झिलरी पेशी गेले आणि 4 कार्बन कुठे गेले? सक्सिनेट पेशी झाले. आता नेक्स्ट प्रोसेस, डायऑक्सिजन कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? माल्टेज मध्ये होणार आहे. ओके, त्याला कोणते एन्झाईम हे करणार आहे? कन्वर्जन करणार आहे? माल्टेज सिंथेज. हे काय करणार आहे? ग्लायऑक्झिलेटचं कन्वर्जन माल्टेज सिंथेस मध्ये करणार आहे. आणि ते करत असताना त्याला ऍसिड को एन्झाईम हे ए काय राहणार आहे? ऍड होणार आहे. ओके, ऍसिड को एन्झाईम 2 कार्बन आहेत आणि ग्लायऑक्झिलेट पेशी 2 कार्बन आहेत. असे टोटल किती झाले? 4 कार्बन. आणि ते कुठे जाणार? तुमचे माल्टेज जाणार आहे.
हॅलो, आवाज येतोय? येस सर, नो, हॅलो. येस सर. ओके. सारखं कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम असल्यामुळे लिंक तुटते. फक्त ह्या सायकलमध्ये तुम्हाला एवढं सांगायचं आहे, ग्लाय सायकलमध्ये ही सायकल सिमिलर आहे कशाची? क्रेप सायकलची सिमिलर आहे. ओके. तर क्रेप सायकलमध्ये तुमचे 2 कार्बन लॉस होत होते. तेच कार्बन जे लॉस होते ते आपल्याला काय करायचे? अवॉइड करायचे. ओके. अवॉइड केव्हा करणार आहे तुम्ही? ज्याला आयसोसॅटेड आहे. ओके. म्हणजे लॉस होते त्याचा आधीचा सबस्टंट किंवा आधीचा जो मोलिक्युल असणार आहे, कोणता? आयसोसॅटेड. त्याच्यापेक्षा किती कार्बन असणार आहे? 6 कार्बन असणार आहे. ते 6 कार्बन कोण स्प्लिट करणार आहे? आयसोसॅटेड लाईज हा जो एन्झाइम आहे तो काय करणार आहे? आयसोसॅटेडचे स्प्लिट करणार आहे. स्प्लिट म्हणजे काय करणार आहे? 2 विभाजन करणार आहे. ओके. त्याचे जे 2 कार्बन आहेत तो कुठे पाठवणार आहे? ग्लाय ऑक्झिलेट पेशी पाठवणार आहे. ग्लाय ऑक्झिलेट. त्यामुळे या सायकलचं नाव काय? ग्लाय ऑक्झिलेट सायकल. आणि रिमेनिंग जे 4 कार्बन आहेत तो कुठं पाठवणार? पुन्हा सक्सिनेट पेशी पाठवणार. झालं. 2 कार्बन ग्लाय ऑक्झिलेट पेशी पाठवले आणि रिमेनिंग 4 कार्बन आहेत ते कुठे पाठवले? सक्सिनेट पेशी पाठवले. ठीक आहे. आता ग्लाय ऑक्झिलेटचं कन्व्हर्जन माल्टेज मध्ये होताना, ओके, एक को एन्झाइम तिथं फॅक्टर असणार आहे. त्याचं नाव काय? माल्टेज सिंथेस. ओके. काय असणार आहे त्या एन्झाइमचं नाव? माल्टेज सिंथेस. या एन्झाइम मुळे ग्लाय ऑक्झिलेट सायकलचे कन्व्हर्जन कशात होणार आहे? माल्टेज मध्ये होणार आहे. ओके. हे कन्व्हर्जन होत असताना त्याच्यामध्ये पुन्हा एक ऍसिडिक को एन्झाइम इथे काय राहणार आहे? ओके. कोणता एन्झाइम? ऍसिडिक को एन्झाइम इथे काय राहणार आहे? पुन्हा ऍड होणार आहे. आता ऍसिडिक को एन्झाइम हे काय? 2 कार्बन असणार आहे आणि ग्लायऑक्झिलेट किती असणार आहे? 4 कार्बन असणार आहे. टोटल झाले 4 कार्बन झाले. ऍसिडिक को एन्झाइमचे 2 कार्बन आणि ग्लायऑक्झिलेटचे 2 कार्बन असे टोटल किती झाले? 4 कार्बन. हे 4 कार्बन कुठे जाणार आहे? माल्टेज मध्ये जाणार आहे. आणि पुन्हा माल्टेज कन्व्हर्जन कशात होणार आहे? ऑक्झल ऍसिडिक मध्ये होणार आहे. ओके. म्हणजे फ्रेश ऑक्झल ऍसिड सायकल पुन्हा रन होणार आहे. ओके. ऑक्झल ऍसिडिक पासून. आता रिमेनिंगचे 4 कार्बन आहेत जे कुठे आलेले आहेत? सक्सिनेट पेशी आलेले आहेत. ओके. कुठे आलेले आहेत? सक्सिनेट पेशी आलेले आहेत. त्याचे एफएडीचे कन्व्हर्जन एफएडीएच2 मध्ये झालेलं आहे. ओके. म्हणजे इथं 2 एटीपी आपल्याला गेन झाले. कशामध्ये झालं? फ्युमरेट. फ्युमरेट तिथे नाही तर 2 फ्रेश ऑक्झल ऍसिड तुम्हाला इथे गेन होणार आहे. ओके. की जेणेकरून ते दुसऱ्या एखाद्या ऍसिड कोएन्झाइम कनेक्ट होण्यासाठी प्रिपेअर असणार. ओके. फक्त सायकल मध्ये. आणि ही सायकल फक्त कशामध्ये प्रेझेंट असणार आहे? प्लांट मध्ये, बॅक्टेरिया मध्ये, फंगाय मध्ये आणि प्रोस्टेट मध्ये. ह्युमन बिंग असेल किंवा अॅनिमल असेल याच्यामध्ये ही सायकल काय असणार आहे? अपसेंट असणार आहे. आणि या सायकलचं लोकेशन कुठं असणार आहे? सेल मधल्या ग्लायोसोम मध्ये असणार आहे. ओके. ग्लायोऑक्झिसोम मध्ये काय असणार आहे? याचं लोकेशन असणार आहे. या ग्लायोऑक्झिसोम मध्ये ही सायकल काय राहणार आहे? ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहणार आहे किंवा ही सॅम्पल ही सायकल काय राहणार आहे? तिथे रन होणार आहे. ओके. त्यातले जे सेल्स आहेत त्या सेल मधल्या ग्लायोऑक्झिसोम
जे लोकेशन असणार आहे त्या सेल मध्ये रन होणार. ओके, फक्त डिफरन्स काय असतं सायकल मध्ये आणि बायोव्हेल सायकल मध्ये, क्रेप सायकल मध्ये तुमचं काय होणार आहे आणि राहणार हे कार्बन लॉस न ही सायकल जाईल. ओके, तुम्ही लक्षात ठेवायचं. तर ऍसिडिल कोएन्झाइम हे कुठून आलं? प्लांट मध्ये ऍसिड कोएन्झाइम हे कुठून आलं? त्याला ते जर्मिनेशन होत असताना त्याच्यामध्ये काय असणार तुमचं लिपिड्स प्रेझेंट असणार आहे. ओके, ते लिपिड्स कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? फॅटी ऍसिड मध्ये प्रेझेंट असणार ऍज अ लॉंग चेन ऑफ अ फॅटी ऍसिड. ओके, त्या लॉंग चेन फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? ऍसिड कोएन्झाइम ए मध्ये होणार आहे. ओके, विथ हेल्प ऑफ बीटा ऑक्सिडेशन, की जी सायकल आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार किंवा नेक्स्ट कोएन्झाइम मध्ये एक कोएन्झाइम मध्ये होता नाम. ओके, तर आपल्याला तर त्याचं ते 2 कार्बन असणार आहे. ओके, पुन्हा ऑक्झिलिक ऍसिड पासून ते 4 कार्बन ते बॅरो करणार आणि तुमचं फर्स्ट प्रोडक्ट असणार आहे सॅट्रिक किंवा सिट्रिक ऍसिड. सिट्रिकचे कन्वर्जन आयसोसॅट्रिक मध्ये होणार आहे ऍज अ 6 कार्बन. त्या 6 कार्बनचं काय करा आपल्याला स्प्लिट करायचं आहे, 2 विभाजन करायचे. आम्ही 4 मम्मीला 2 तुम्हाला 2 ठेवले. खावा मग सगळं मम्मी करला. बरं चालतं. मोठी गाडी घेऊन जा, आम्ही गाडीवर येतो. हा, हे सर 18 नंबर कोण आहे ते म्यूट करायचं आहे. Okay, we are studying glyoauxiliary cycle. Difference काय ह्याच्यामध्ये डिफरन्स काय फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, हॅलो, आवाज येतो सर्वांना? येस सर नो? येस सर. 98 98 नंबर. येस सर. 1 2 3 येताना आवाज येतोय का? ओके, फक्त डिफरन्स बिटवीन क्रेप सायकल आणि सायकल लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट ETS सायकल. ओके, ट्रान्सपोर्ट चेन किंवा त्याला दुसरं नाव काय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम.
डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन कंप्लीट झाले ऑप्शन 11 पण ते मॅम ओके ओके मॅडम शेड्यूल पाठवले की आतापर्यंत काय झोपला होता काय आपण शेड्यूल पाठवून किती दिवस झाले परत मी पाठवतो शेड्यूल मला 5 दिवसात कंप्लीट पाहिजे प्रत्येकाने तुमच्या व्हॉट्सअपवरती सर्वती 6 महिन्याचे रेकॉर्ड सर्व पाठवून द्यायचे आहे पाठवून देतो आवाज येतोय सर्वांना कितना आवाज येतोय okay we will discuss last cycle in this lecture okay lecture number 16 and 18 मधलं जे लास्ट सायकल जे आहे ओके त्या सायकलचं नाव काय आहे ETS किंवा ETC ओके ETC म्हणजे काय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम त्याला तिसरं नाव काय असणार आहे ओके जी सायकल आपण काय करायचं आता स्टडी करायचे ETS सायकल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन तुम्ही आता फर्स्ट ग्लायकोलिस सायकल बघितली त्यानंतर क्रेब्स सायकल स्टडी केली त्यानंतर ग्लाय ऑक्झिलरी सायकल स्टडी केली ओके आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिस सायकल तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्टेप नंबर ओके स्टेप नंबर 5 2 NAD प्लस 2 फोटोफॉस्फोरिलेशन चं कन्वर्जन करणार आहे 2 NADH2 मध्ये होणार आहे किंवा 2 NADH मध्ये होणार आहे ओके ठीक आहे नाही तर तुमचा 2 NAD आहे हा कुठून आला ओके काही स्टोअर कॅपॅसिटी आहे किंवा त्याच्या प्लांट्स मध्ये किंवा त्या सेल मध्ये स्टोअर कॅपॅसिटी आहे किंवा काय तर स्टोअर कॅपॅसिटी नाही ठीक आहे तुमचं NADचं कन्वर्जन पुन्हा NAD मध्ये होणार आहे आता हे झालं तुमचं ग्लायकोलिस सायकल हे जे 2 NAD आहे 2 NAD प्लस 2 फॉस्फोफिनॉल जे आहे तुमचा फॉस्फेट जो ग्रुप जे आहे त्याचं कन्वर्जन कसं होणार आहे 2 NAD मध्ये होणार आहे हे झालं तुमचं ग्लायकोलिसिस सायकल आता मध्ये बघा क्रेब्स सायकल मध्ये पण स्टेप नंबर 3 ला आणि 5 ला NADचं कन्वर्जन कशात झालंय NADH2 प्लस H प्लस मध्ये झाले ओके पुन्हा एकदा NADH कन्वर्जन कशात झाले NADH तो तुमचा NAD आहे की ज्याच्याला रिक्वायर आहे क्रेब्स सायकलला म्हणा ग्लायकोलिसिस सायकलला हा NAD कुठून येतो काय NADचं एखादं स्टोअर फंक्शन आहे मॅट्रिक्स मध्ये किंवा काय ओके तर हा NAD कुठून येतो तुमच्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधून येतो ETC मधून येतो ओके तुमचं FED असेल FEDचं कन्वर्जन कशात होणार आहे FEDH2 मध्ये होणार आहे ओके तर हा FED आणि हा NAD हा कुठून येणार आहे तुमचा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल ह्या चेन मधून तुम्हाला काय भेटणार आहे तुमचे N+ भेटणार आहे आणि तुम्हाला FED+ भेटणार आहे की ज्याचं कन्वर्जन किंवा ज्याचा यूज तुम्ही कशात करणार आहे क्रेब्स सायकल मध्ये करणार आहे ओके आता इथे तुम्ही बघू शकता सॅट्रिक ऍसिड सायकल सॅटेट नंतर अल्फा क्युटोग्रेटेड होताना त्याला NAD एक रिक्वायर आहे ओके NADचं कन्वर्जन कशात झालंय NADH2 H+ मध्ये झालंय ओके पुन्हा नेक्स्ट प्रोसेसला म्हणजे अल्फा ग्लुटानिकचं कन्वर्जन सक्सेसफुल कोएन्झाइम मध्ये होताना पुन्हा NAD तिथे रिक्वायर आहे ओके त्याच पद्धतीने माल्टचं कन्वर्जन ऑक्झॅलिक ऍसिडिक मध्ये होताना तुम्हाला काय राहणार आहे एक NAD रिक्वायर आहे
ओके, एक एनएडी काय रिक्वायर आहे. तर एनएडी रिक्वायर म्हणजे हे एनएडी कुठून येते तुमचे, हे एनएडी तुम्हाला कुठून गेन होते, तर हे एनएडी तुम्हाला कुठून गेन होणार आहेत, ईटीसी मधून गेन होणार आहे, कुठून, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम मधून. तेच आपलं स्टडी करायचं की ते एनएडी कसे आपल्याला गेन किंवा सिट्रिक ऍसिड सायकल, नंतर सेकंड असणार आहे अमिनो ऍसिड, थर्ड असणार आहे तुमची पायरोड ऍसिड, आणि फोर्थ असणार आहे फॅटी ऍसिड. ओके, हॅलो, आवाज क्लिअर येतोय सर्वांना? हॅलो, हॅलो, आवाज येतोय सर्वांना? रिप्लाय मी फास्ट. ओके, कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम, आवाज ब्रेक होते. ओके, आवाज ब्रेक होते. हॅलो, आवाज येते सर्वांना? आवाज होते? हॅलो, आवाज येते का? SR 54 आवाज येते? SR 12 नंबर, निखिल आवाज येते का? येतोय सर. ब्रेक होत नाही ना आवाज? ब्रेक होतोय सर थोडा थोडा. निखिल येतोय सर, ब्रेक येतोय. होतोय? मागाशी होत होता ब्रेक. आता एक क्लिअर येतो ना सर्वांना?
SR4 नंबर SR004 आवाज येतोय? येतोय सर. आवाज येतोय? हा सर येतोय. ब्रेक होते पुन्हा एकदा आवाज नाही नाही होत. येतोय ना? हो येतोय. ओके. Okay, we will discuss last cycle over this lecture. Okay, the ETC, electron transport chain or electron transport system. त्याला दुसरं नाव काय असणार आहे? Respiratory system. Okay. There is a different name of the cycle. जर तुम्ही ग्लायकोलिक सायकल रन करताय किंवा तुम्ही एखादी क्रेप सायकल रन करताय तर तुम्हाला रिक्वायरमेंट काय असणार आहे? एफईडी पाहिजे, तुम्हाला एक एनएडी पाहिजे. ओके, तर एफईडी आणि एनएडी यांचे काय स्टोअर कॅपॅसिटी आहे किंवा असं काही नाही. ओके, तर ते काय करायला लागतं? रिजनरेट करायला लागतं. कशापासून? NADH2 पासूनच काय करायला लागतं तुम्हाला? ओके, तर त्या सेलचं नाव काय? ET ट्रान्सलेट. ओके, मी लागेल त्याच्यामध्ये 3 NADचं कन्वर्जन कशात होणार आहे? NADH2 प्लस H+ मध्ये होणार आहे. ओके, तर हे जे NAD तुम्हाला रिक्वायरमेंट आहे कशासाठी सायकल म्हणा किंवा एखादी ग्लायकोलिसिस सायकल म्हणा. ओके, तर हे NAD तुम्हाला कुठून गेन होणार आहे? तर हे तुम्हाला NAD कुठून गेन होणार आहे? ETC पासून तुम्हाला काय राहणार आहे? तुम्हाला भेटणार आहेत की ज्याचा तुम्ही सायकल मध्ये यूज करू शकता. ओके, तर फर्स्ट सिट्रिक ऍसिड सायकल इन ब्रॅकेट 4 2H. ओके, तर 2H मध्ये काय? टॉन. ओके, तर अमिनो ऍसिड असेल म्हणजे प्रोटीनचे कन्वर्जन अमिनो ऍसिड होत असताना. ओके, डिअमायनेशन सायकल आहे ती आपण स्टडी करायची. डिअमायनेशन सायकल ही कशासाठी आहे? प्रोटीनसाठी. ओके, तर प्रोटीन पासून आपल्याला किती भेटणार आहे? 2H भेटणार आहे. देन पायरुवेट ऍसिड म्हणजे ग्लायकोलिक सायकल, त्यापासून आपल्याला किती एनर्जी भेटणार आहे? 2H. ओके, 2 प्रोटॉन. अँड फॅटी ऍसिड म्हणजे बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिडचं कन्वर्जन अमिनो ऍसिड मध्ये होताना किंवा ग्लायकोलिसिस त्यातून किती भेटणार आहे? 2H. ओके, हे जे डिफरंट सायकल्स आहेत की सिट्रिक ऍसिड सायकल असेल किंवा अमिनो ऍसिड सायकल असेल, डिअमायनेशन सायकल असेल किंवा ग्लायकोलिक सायकल असेल किंवा बीटा ऑक्सिडेशन फॅटी ऍसिड सायकल असेल, त्या चारही सायकलला आपल्याला काय करायचं? NAD प्रोव्हाइड करायचं. ओके, NAD काय करायचं? आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. जर NAD प्रोव्हाइड नाही केला तर ती सायकल काय राहणार? कम्प्लीट होणार नाही. ओके ओके, तर त्या सायकलमध्ये जे तुमचे इलेक्ट्रॉन असतील, ओके, तर ते इलेक्ट्रॉन काय राहणार आहेत? कंपार्टमेंट मधून काय राहणार आहेत? तुमचे फॉरवर्ड होणार आहेत. ओके, इन्क्रीजिंग रेडॉक्स पोटेन्शियल डिक्रीजिंग रेडॉक्स पोटेन्शियल पासून काय राहणार? ते तुमचे जे मॉलिक्युल असतील, जे इलेक्ट्रॉन असतील, ते काय राहणार आहे? इथनं रन होणार आहे. ओके, हे रन होताना त्यांची एनर्जी आहे ती काय करणार आहे? प्रोड्यूस करणार आहे. ओके, त्यांची जी इलेक्ट्रॉनची एनर्जी असणार ती काय करणार? स्वतः प्रोड्यूस करणार आहे. हे प्रोड्यूस करत असताना त्यातनं तुम्हाला 3 ATP गेन होते ऍज अ 3 कॉम्प्लेक्स. ओके, फर्स्ट कॉम्प्लेक्स अँड थर्ड, या 3 कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला काय राहणार आहे? 1 ATP म्हणजे प्रत्येक कॉम्प्लेक्सला 1 ATP तुम्हाला काय राहणार आहे? गेन होणार आहे. ओके, तुमचे जे डिफरंट सायकल्स आहेत आणि प्रत्येक पाटील विसरायचं आहे. प्रत्येक पाटील मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे ते 3 सायकल आहेत
कोणते सायकल असणार आहे, ग्लायकोलिसिस सायकल असणार आहे किंवा तुमची क्रेब सायकल असणार आहे किंवा ग्लायऑक्सिल सायकल असेल. हे सायकल सोडून तुमची फॅटी ऍसिड सायकल असेल किंवा अमिनो ऍसिडची सायकल असेल, त्या ओव्हरऑल पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला एनएडीची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला एफईडीची रिक्वायरमेंट आहे. ओके, तर हे एनएडी आणि एक एफईडी हे तुम्हाला कुठून गेन होणार आहे? हे तुम्हाला काय एफएडी आणि एनएडी हे तुम्हाला ईटीसी मधून गेन होणार आहे. ओके, तर ईटीसी मधून गेन होताना ओके त्यात तुम्हाला पुन्हा एकदा 3 एटीपी काय राहणार गेन होणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा काय राहणार 3 एटीपी त्यात तुम्हाला फॉर्म होणार आहे किंवा सिंथेसिस होणार आहे. फक्त तुमचं इन्क्रीज रेडॉक्स पोटेन्शियल पासून डिक्रीज रेडॉक्स पोटेन्शियल मध्ये हे जे तुम्हाला कंपार्टमेंट आहेत, एनएडीचे कन्वर्जन एनएडीज मध्ये होताना किंवा युबिक्विनॉन असेल किंवा सायटोक्रोम बी असेल, सायटोक्रोम C1, सायटोक्रोम C आणि सायटोक्रोम E3. ओके, हे जे कंपार्टमेंट्स आहेत, एक इनर मायटोकॉन्ड्रिया. ओके, कंपार्टमेंट कसे येते? इनर मायटोकॉन्ड्रिया जे कंपार्टमेंट आहे, ही सायकल कुठं रन होणार आहे? सेल मधल्या इनर मायटोकॉन्ड्रिया जी आहे त्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय राहणार आहे? ही सायकल रन होणार आहे. ओके, कोणती सायकल? ईटीसी सायकल किंवा एन सायकल. तुम्ही जे स्टेप बघू शकता, एनएडीचे कन्वर्जन कशात झालंय? एनएडी मध्ये, ते कन्वर्जन होतं त्यातनं 2 इलेक्ट्रॉन जे आहेत 2e- इलेक्ट्रॉन काय ना बाहेर पडलेले आहेत. ओके, तर ते बाहेर पडत असताना त्यातनं एक एटीपी फॉर्म झालेलं आहे. पुन्हा एनएडीचे कन्वर्जन म्हणजे डिहायड्रोजनेचे कन्वर्जन युबिक्विनॉन जर होत असेल तर पुन्हा त्यातनं 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडलेले आहेत. युबिक्विनॉनचे कन्वर्जन पुन्हा सायटोक्रोम बी मध्ये होत असताना हे जे सगळे तुम्ही बघताय, सायटोक्रोम बी, सायटोक्रोम C1 जे असेल, सायटोक्रोम C असेल, सायटोक्रोम A3 असेल, हे कसले आहेत? सगळे कंपोनंट्स आहेत. कशाचे कंपोनंट्स आहेत? ईटीसीचे कंपोनंट्स आहेत. ओके, या प्रत्येक कंपोनंट मध्ये तुमचं काय राहणार आहे? इलेक्ट्रॉन हा पास होणार आहे. ओके, इलेक्ट्रॉन काय राहणार तुमचं? पास होणार आहे. तो पास होत असताना 3 एटीपी त्यातनं गेन होणार आहेत. ओके, 3 एटीपी त्यातनं काय राहणार तुमचे गेन होणार आहे. ओके, आणि त्यात तुम्हाला काय भेटणार आहे? एनएडी भेटणार आहे, की जेणेकरून तुम्ही तो नेक्स्ट सायकलसाठी किंवा नेक्स्ट क्रेब सायकल असेल किंवा ग्लायकोलिस सायकल असेल त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ओके, तर लास्टला काय असणार आहे? आणि ही जी पूर्ण सायकल असणार आहे किंवा एटीची सायकल असणार ही तुमची कशी असणार आहे? ॲरोबिक कंडिशन असणार आहे. कोणती असणार आहे? ॲरोबिक म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये काय राहणार आहे? ही सायकल पूर्ण कम्प्लीट होणार आहे. कशामध्ये? मायटोकॉन्ड्रिया मध्ये, इनर सेल ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ओके, एनएडीचे कन्वर्जन रिलीज होत असताना त्यातनं इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे काय करणार? रिलीज करणार आहे. ओके, आता लास्टला तुम्ही बघू शकता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन 2H म्हणजे तुमचे काय झालं? 2 प्रोटॉन प्लस 2E- म्हणजे तुमचे 2 इलेक्ट्रॉन आणि प्लस तुमचा हाफ ऑक्सिजन. ओके, हे जर तुमचं प्लस झालं त्यातून तुमचा एक वॉटर मॉलिक्युल काय करणार आहे? त्यातून बाहेर पडणार आहे. तुम्ही जे ब्रिदिंग करताय किंवा ब्रिद आउट करताय तुम्ही ऑक्सिजन आत घेताय, तर तो ऑक्सिजन कुठे जाणार आहे? तो ऑक्सिजन तुमचा ईटीसी मध्ये जाणार आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी काय जाणार? तुमचा तो ऑक्सिजन जाणार आहे आणि त्यात तुमचे 2 इलेक्ट्रॉन 2 प्रोटॉन प्लस तुमचा हाफ ऑक्सिजन, त्यातून तुमचं काय राहणार आहे? एक वॉटर मॉलिक्युल सिंथेसाइज होणार आहे किंवा तयार होणार आहे. ओके, तर ही सायकल आहे तुमची इलेक्ट्रॉन ट्रान्सफर किंवा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. ओके, समजलं सर्वांना? एनएडीचे कन्वर्जन किंवा NADH प्लस H प्लस ऑक्सिडेशन होताना त्यातनं एक एनएडी बाहेर पडणार आहे. ओके, तो एनएडी बाहेर पडल्यानंतर त्याच्याबरोबर तुमचे 2 इलेक्ट्रॉन आणि 2 प्रोटॉन म्हणजे 2H प्लस तुमचे प्रोटॉन असतील आणि 2E- तुमचे इलेक्ट्रॉन असतील. ओके, ते जे इलेक्ट्रॉन असतील ती ह्या सायकल मधून रन होणार आहे. ओके, तुमचे युबिक्विनॉन असेल, सायटोक्रोम बी असेल, सायटोक्रोम C1 असेल किंवा सायटोक्रोम C असेल आणि लास्ट सायटोक्रोम A3 असेल. हे काय तुमचे कंपोनंट्स आहेत? कशाचे? मायटोकॉन्ड्रिया, इनर सेल ऑफ मायटोकॉन्ड्रियाचे काय असेल? सगळे कंपोनंट्स असतील. आणि हे कसे आहेत? इन्क्रीजिंग रेडॉक्स पोटेन्शियल मध्ये आहेत. ओके, इन्क्रीजिंग रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे एनएडी जे असेल तर त्याचं पोटेन्शियल जास्त असणार आहे. ओके, नंतर लास्टला जसे तुम्ही जर डिक्रीज होत असाल तर काय राहणार आहे? त्याचं पोटेन्शियल कमी होणार आहे. ओके, इन्क्रीजिंग रेडॉक्स पोटेन्शियल मध्ये याचा सिक्वेन्स असणार आहे या कंपोनंटचा. ओके, त्यात जर तुम्ही एक NADH प्लस कन्वर्जन जर केलं एनएडी मध्ये
तर त्यातनं इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन बाहेर पडतील. त्यात जे इलेक्ट्रॉन असतील ते या सायकल मधनं किंवा या कॉम्प्लेक्स मधनं काय करणार आहेत, 1 by 1 मूव्ह होणार आहेत. ओके, मध्ये झालं तर सायटोक्रोम बी मध्ये जाईल, सायटोक्रोम बी मधनं C1 मध्ये जाईल, C1 मधनं C मध्ये जाईल आणि C मधनं A3 मध्ये जाईल. ज्यावेळेला कन्व्हर्जन होत असताना ते स्वतःची एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. ओके, ऍज अ स्पेसिफिक एनर्जी काय करणार, प्रोड्यूस करणार आहेत. त्यातून तुम्हाला 3 ATP गेन होणार आहे. कॉम्प्लेक्स 1 मध्ये म्हणा, कॉम्प्लेक्स 3 आणि कॉम्प्लेक्स 2 मध्ये काय राहणार, 3 ATP तुम्हाला गेन होणार आहे. आणि जो लास्टला तुमचा एन प्रोडक्ट असणार आहे, ओके, 2 इलेक्ट्रॉन 2 प्रोटॉन प्लस हाफ मोलिक्युल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू फुल 1 मोलिक्युल ऑफ H2O. त्याच्यामध्ये H2O चा एक मोलिक्युल काय राहणार आहे, सिंथेसाइज होणार आहे किंवा तयार होणार आहे. ही जर तुमची ETC सायकल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम सायकल, त्याला दुसरं नाव काय, रेस्पिरेटरी सिस्टीम. डिफरंट सायकल्स असतील. आता बायोकेमिस्ट्री मध्ये आपण 3 सायकल स्टडी केल्या. क्रेब्स सायकल स्टडी केली, ग्लायकोलिसिस सायकल स्टडी केली आणि ग्लाया ऑक्सिडेशन स्टडी. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला बीटा ऑक्साइड फॅटी ऍसिड असेल किंवा डिअमिनेशन ऑफ सायकल असेल. त्याच्या डिफरंट सायकल्स आहेत. त्यांना रिक्वायरमेंट कशी असणार आहे, एनर्जीची पाहिजे आणि एफ रिक्वायरमेंट असणार आहे. ओके, हे जे एन असेल किंवा एफईडी असेल हे त्यांना प्रोव्हाइड कोण करतं, तर त्यांना प्रोव्हाइड कोण करतं, ETC किंवा ATS सायकल प्रोव्हाइड करते. ओके, की जेणेकरून एनएडीचं कन्वर्जन पुन्हा कशात झालं पाहिजे, NADH S+ मध्ये झालं पाहिजे. ओके, तर इथे कन्वर्जन होत असताना ह्या सायकल मध्ये ते काय राहणार आहे, पास आहे. तुमचे ते इलेक्ट्रॉन असतील किंवा प्रोटॉन असतील आणि त्यातून तुम्हाला काय भेटणार आहे, शेवटला एन प्रोडक्ट H2O भेटणार आहे. ओके, या नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेले आहेत NADच्या किंवा ETCच्या. त्या नोट्स तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत. त्यातमध्ये कोणाला काही क्युरी असेल तर त्यांनी ओके. ETC टेक्स प्लेस इन इनर मेमरी ऑफ मायटोकॉन्ड्रिया. इनर मेमरीमध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, मी जे आता व्हर्टिकल स्ट्रक्चर दिलं ते स्ट्रक्चर कसं असणार आहे, हॉरिझॉन्टल मध्ये दिलेलं आहे त्यांनी. ओके, एवढाच फक्त डिफरन्स आहे. जे स्ट्रक्चर मी आता तुम्हाला व्हर्टिकल मध्ये दाखवलं ते स्ट्रक्चर काय असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. एक एनर्जीचं कन्वर्जन NADH2 मध्ये झाले, ही सायकल कंटिन्यू रन होते. ही रन होत असताना त्यातनं ATP प्रोड्यूस होतो. ओके, तो कुठे जातो, पुढे परत क्विनाइन किंवा कोएन्झाइम Q ला जातो. ओके, कोएन्झाइम Q ला गेल्यानंतर पुन्हा सायटोक्रोम बी मध्ये तुम्हाला ATP फाउंड होतो. तिथं आयर्न ऑक्साईड प्रेझेंट असते. देन नेक्स्ट सायटोक्रोम C1, देन नेक्स्ट सायटोक्रोम A आणि लास्ट सायटोक्रोम A3 मध्ये जातो. ओके, आणि सायटोक्रोम A3 मध्ये गेल्यानंतर तुमचा हाफ मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन तिथं प्लस होतो आणि तुमचा एक वॉटर मॉलिक्युल तिथं सिंथेसाइज होतो. ओके, नोट्स मी तुम्हाला व्यवस्थित दिलेला आहे. नोट्स तुम्ही व्यवस्थित बघा. सायकल आहे, त्याच्यामध्ये कोणाला काय क्युरियस असेल तर फक्त विचारायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, डिफरंट सायकलला जी NAD किंवा FED रिक्वायरमेंट जे असते, ओके, ती FED आणि NAD रिक्वायरमेंट कोण कम्प्लीट करतं, तर तुमचा ETC किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे कोण करतं, कम्प्लीट करतं. जी रिक्वायरमेंट जी त्यांना आहे ETC ची, NAD ची असेल किंवा FED ची असेल, हे त्यांना कम्प्लीट करतं. कोण, ETC किंवा ATS असेल. ठीक आहे, सर्वांना तो व्हिडिओ आपले ऑन करायचे. जे आपले लेक्चर नंबर 16 आणि जे 17 आपण आज स्टडी केलेलं आहे, म्हणजे जो आपला रिमेनिंग पार्ट होता कोणता, ग्लाय ऑक्झिलरी सायकल आणि ETC सायकल, हे जे आपण रिमेनिंग जो आपला भाग होता तो आपण कम्प्लीट केलेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये कुणाला काही क्युरी असेल किंवा समज नसेल तर त्यांनी तसा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करायचा आहे किंवा अनम्यूट करून जर विचारलं तरी चालेल. ETC सायकल जे असेल, ओके, ETC सायकल फक्त प्रोव्हाइड काय करणार तुम्हाला, NAD आणि FED प्रोव्हाइड करणार, की जेणेकरून तुम्हाला डिफरंट सायकलला ते युज होणार आहे. मग डिफरंट सायकल कोणत्या झाल्या, तुमचे ग्लायकोलिसिस सायकल असेल, क्रेब सायकल असेल किंवा बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड सायकल असेल किंवा डिअमिनेशन सायकल असेल, त्याच्या डिफरंट सायकल्स आहेत. या डिफरंट सायकलला NAD आणि FED प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, ETC करतं. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन.
ओके, त्याला दुसरं नाव काय, रेस्पिरेटरी सिस्टम किंवा रेस्पिरेटरी सायकल. ओके, लेक्चर नंबर 16 आणि 18 यू आर कम्प्लिटेड. ओके, आता ह्याच्यामध्ये कुणाला काय क्युरियस असतील किंवा एखादा टॉपिक समोर नसेल किंवा कोणते सायकल समोर नसेल तर त्यांनी विचारायचं आहे.